तर गाईस श्री गुरुदेव दत्त आम्ही सगळे निघालो आहेत हे बघा. आणि तुमच्यासाठी खास इथे लाईटवाला सेटअप आहे जो तुम्हाला दिसेल. आमचे चेहरे चांगले उजळलेले दिसेल. ये ना घाबरतो कशाला फ्रेममध्ये ये भाई. अथर्व पगारे, जय गिरणारी, प्रज्वल जाधव, ओम तेली. हा तुम्हाला व्लॉग एक नवीन एक्सपिरियन्स आम्ही घेऊन देणार आहे. खूप लोक जातात गिरनारला, त्यांचे पण खूप चांगले असतात. मी प्रयत्न करणार माझ्या ह्याच्यानी खूप चांगलं तुम्हाला व्लॉग पोचवायला. आणि हा व्लॉगसारखा नसणार, एका स्पिरिच्युअल पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण असेल की आजकाल जे सगळे यंगस्टर्स जे नको त्या इकडे क्लबिंग वगैरे, आम्ही पण म्युझिशियन आहे, आम्ही पण हे करतो. मला त्या गोष्टीत घुसायचं नाही आता सध्या तरी. पण एक आहे की यंगस्टर्स असून आम्हाला लोकांना एक मेसेज द्यायचा की स्पिरिच्युअलिटी किती डीपली रूटेड माणसांनी राहावं. बरोबर. तर बघूया पुढे आपण जे काही अनुभव येतील आपल्याला दत्तगुरूंच्या आशीर्वादाने ते आपण शेअर करायचा प्रयत्न करू. आम्ही कोणी एवढे मोठे नाही आहोत, ह्याच्यामध्ये खूप जण मोठे आहेत, त्यांचे तुम्ही पॉडकास्ट किंवा व्हिडिओ बघू शकतात. जे आम्हाला वाटतं आम्ही आमच्या यंग ह्याच्यामध्ये प्रयत्न करतो आहे देवाचं भक्ती करण्यासाठी. आय होप ते सफल राहावं. इथून आता जर्नीला सुरुवात करतो. जय शंकर, जय शंकर, जय शंकर, श्री गुरुदेव दत्त. आता ते दोघं पुढे निघाले आहेत, आम्ही आता चाललो आहोत. तर दाखवतो तुम्हाला. आता जर्नी सुरूच झाली आहे, बघूया किती वेळ लागतो. आणि किती वाजलेत प्रज्वल जरा सांग. 1:20 जरा परफेक्ट सांग टाईम. म्हणजे 1:20 प्रॉपर 1:20. हां 1:20 झाला आहे. म्हणजे 1:20ला जर्नी सुरू केली आहे. जर्नी रिटर्न कधी येतो आता बघूया. नारळ फोडलेला आहे, असं म्हणजे नारळ वाढवलेला आहे. हा आपला नारळ इकडे मस्तपैकी. आणि सुरुवात इथून करत आहोत आम्ही लोक. हे बघा स्वामींचं हे आहे प्रॉपर. दत्तगुरूंची 3ही अवतार दाखवले आहेत. सेकंड, थर्ड. चला आता निघतो. हा आपला माणूस इथे आहे तयार. इकडे दुसरा आहे. गाईज आम्ही दोघं निघालो आहोत. यो हां मस्त सगळं. खूप एक्साइटमेंट आहे गाईस. हो आत्ताशी चढायला घेतलंय. बॅटरी वगैरे पण आहे इकडे, तुम्हाला दाखवतो पुढे. काढू काय जरा चालेल. जास्त बोलू पण नाही शकत आहे, स्टॉपमध्ये बोलू आम्ही. आणि इकडे आम्ही समोर फ्लॅश लावले म्हणजे आम्ही जे बोलतो आहे तो तुम्हाला दिसेल. बिकॉज खूप काळोख आहे. तसं बोललो 1:20 आम्ही निघालेलो आहोत. इथे हळूहळू जायचं, काय घाई नाही आहे आपल्याला. मोरया. आपले इथे मेंबर्स आहेत. इथे दादा पण आपल्याला जॉईन झाला आहे भांडूपवरून, ह्यांच्या एरियातून. कोंडा इकडे आहे. हा बघा कोकण नगर बॉईज. हळू हळू हळू. राजा बॉईज. कोकण नगर राजा बॉईज. काय मग कसं वाटतंय तुला 6वी गिरणार वारी? 6वी गिरणार वारी म्हणजे भाई अशीच वारी घडत राहू निरंतर. प्रत्येक महिन्याला माझी वारी घडू अशीच इच्छा आहे. बरं प्रार्थना आहे भाई दत्तगुरूंच्या पाशी. हे बघा जरा लाईट मारत चालतो. लाईट घेतली आहे, वापर झाला पाहिजे. प्रज्वल इथे माझा दांडा घेऊन चालतोय. चला भेटूया पुढे. गाईज माकडं बघा कशी झोपली आहेत बिचारे कवटाळून. हां हे बघा इकडे पण कुठे गेल्या? हां हे बघा इथे दिसत नाही, ते झाडाचं हे आले म्हणून. पण इथे मस्त ते आई आपल्या बाळांना घेऊन झोपलेली आहे. गाईज गरम होत आहे म्हणून आम्ही लोक उघडं हे करतोय. हे बघा सगळे उघडेच आहेत तिथे. मी पण असाच आहे, जास्त काय बोलू नाही शकत बिकॉज दम लागेल म्हणून. आणि जरा एक टेक्निक आहे जी माझ्या एका ट्रेकर फ्रेंडने मला सांगितली की चढताना जरा झिगझॅग चढायचं. काय ते माहीत नाही, ठीक आहे. कोणी सांगितलं आहे, कोण अनुभवी आहे तर ऐकलं पाहिजे. सद्गुरू शंकरवादी योगीराज शंकर महाराज समर्थ महाराजांच्या स्मरणाचरण शरीराचा प्रत्येक कणा भरू नये म्हणून शरणा
महाराजांच्या चरणी मी वंदन करतो पुन्हा पुन्हा. फुटतो चरित्र लिखाणाचा पाना, उभा राहून शंकर काना, शंकर काय रे? गीता सांगते, कसं वाटतं? शंकर महाराज शंकर गीता सांगत तुम्ही दर्शन घेण्यापासून तर गाईज हे चालून अतिशय त्याप्रमाणे पार आम्ही असे उघडे चाललो आहेत, कारण की हवा आता सुटली आहे पण मगाशी सुटली नव्हती. आणि आपल्याला ही लाईट कामाला आली आता काय रिअल स्किन टोन पण दिसतं. हां, नाही तर लोकांना वाटतं आम्ही आमची स्किन खूप चांगली आहे. तेवढं तरी गाडी नाही. आता आदित्य तिथे पारायण करतोय. पारायण म्हणजे एक अध्याय वाचतोय तिथे. त्यांचे- मित्रांनो नानामध्ये 20 मिनिटात म्हणजे 2ला प्रॉपर चालू 1100 सीट्या झालेल्या आहेत. पण जास्त काउंट नाही करायचं आहे, बिकॉज मग ते माइंडमध्ये तेवढंच राहतं की 1100 झाले, 1200, 1300 असं. जस्ट गो विथ दी फ्लो, होऊन जाईल. आणि श्री गुरुदेव दत्त म्हणा. आणि हां, संपलं. फक्त मनात एक हे ठेवा, श्रद्धा ठेवा की दत्तगुरू आपलं कधी वाईट नाही होऊ देणार, आपल्या नेहमी पाठीशी उभे राहणार. बाकी आहेत. आता ह्याला जरा थांबतो याच्यासोबत, ह्यांना एकट्या पण सोडू नाही शकत. दोन पुढे जाऊया एकत्र, जसं एकत्र आलो म्हणून एकत्र पुढे जाऊया. काय बरोबर गाईज, गाणं ऐका. ह्या गाण्याच्या जीवावर आम्ही लोक चढतोय बस, बाकी काय नाही. समोर व्ह्यू पण आहे, तो व्ह्यू दाखवतो तुम्हा लोकांना. बाकी काय नाही. आणि आमचा डिसिजन बेस्ट होता, आम्ही उघडं राहायचा. आम्ही इकडे लावले आहेत, कामाला आलं आज सगळ्या गोष्टी. हे बघा इकडे आम्ही थांबलो, दोघंच आहोत आम्ही, मी आणि अथर्वच आहोत. प्रज्वल आणि इथे काका गेलेत पुढे, आदित्याने कोंडा मागे आहे. आम्ही दोघं इथेच थांबलो आहे. हा हे बघा इकडे व्ह्यू. आणि अजून 1600 इझी चढलोय आम्ही लोक. हा प्रॉपर जुनागड पुढचा, हा गिरनार तलेटी खालचं. तुम्हाला वाटतं गेट आहे तो? हा, तो गेट आहे. तर गाईज, या गाण्यामुळे आम्हाला बळ येतं नेहमी. आम्ही याच्यामुळेच एवढे एक्साइटेड असतो. पालखी निघाली राजाची. कुठेही जाऊ तिथे लालबागचा राजा, दत्तगुरू आणि स्वामी महाराज हे नेहमी असणारच ना. झालंय डिस्टन्स बऱ्यापैकी कव्हर झालाय. 2000 हा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. 2000 पायऱ्या क्रॉस झाल्या, होतील आरामात. हे बघा व्ह्यूज बघा. लालबागचा राजा माझा बसलाय नटून. ती हो वाळू बाबा, ती हो वाळू तुझं मन गुरगुरा. तुझं विन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, वारी पडलो हातात. तर गाईज, आता पोचलो आहे जैन मंदिराच्या इथे. नियरली 4000 स्टेप्स झालेले आहेत. काय प्रज्वल? हो, हाय एनर्जी आहे, बट जरा हे करावं लागतं. थांबा जरा दम घ्यावा लागतो. हां, मजा आली. एक्सपिरियन्स एकदम 10 on 10. मजा आली. अजून बाकी आहे. हां, आता सरळ आहे म्हणून. आणि जरा चेंज तुम्ही प्रत्येक याच्यात वेगळं बघाल की एकदा बंडाने आहे, एकदा कानटोपी आहे. म्हणजे हवा खूप सुटली आणि मला सर्दी ऑलरेडी आहे. सो त्यामुळे कान कवर केलेली एनी टाईम बेटर आहे, बिकॉज दोघांना नंतर शोला जायचं आहे. येस, जसं गिरनारवरून घरी येणार तसं त्याच दिवशी आमचा शो आहे. सो ते पण इम्पॉर्टंट आहे. बघू आता पोचतो आहे बऱ्यापैकी.
अजून थोड्या वेळात अंबाजीच्या इथे पोचू, म्हणजे 50% डिस्टन्स कवर केलेलं असू आम्ही. आणि आता समथिंग 358 झालेले. बघू किती वेळेत लागतोय गुरु शिखरला पोचेपर्यंत. 7 वाजतील असं मला वाटतं. बघूया. तर गाईज आम्ही इथे आलो आहे बघा. हा खूप खुश आहे. हटी नाही रही है. इकडे बघा गँग मेंबरनी जागा पकडलेली आहे. हे बघा रेंज नाही आहे बाबा. काय रे कितवा स्टॉप? काय स्टॉप कितवा? चौथा स्टॉप. मग शिर्डी कधी पोचणार? आता हे काय पोचेल. अरे हीच शिर्डी, हीच अक्कलकोट, हेच सगळं आहे भाई आपल्यासाठी. चला येतोयस आयला आता बरोबर उठला. त्या लोकांचं डिसाईड होतंय कुठे काय थांबायचं कुठे काय नाही. तोपर्यंत अरे तू घाल ना, कशाला हिरो का बनायचं तुला? मी बघा मी पुन्हा घातलं. मला उगाच हिरो नाही बनायचं कारण की सर्दी आहे आणि सर्दीसोबत मस्ती नाही असा सीन आहे. खूप मजा पण येते. यो गाईस आम्हाला हिरो बनतोय. नाही लागत आहे. आम्ही एकदम एक्साइटेड आहे. जर शो कॅन्सल झाला, सर्व टाईट जर शो कॅन्सल झाला सॅटर्डेचा तर बघ मग काहीच शो कॅन्सल होणार नाहीये. तुला ठोकतो कसं बघ. एकदम मजा येते. असं शर्टलेस जायला आणखी मजा येते. हो. एकदम काय बोलायचं, energy. याचसाठी बनवलेली बॉडी आम्ही वाढलेली बोलतो. अथर्व इकडे आहे. हा इथे आणि आम्ही इथून आलो आहे बाईचं बघा. हे असं इथे. तर गाईज आता मी सगळे आम्ही लोक बसलो आहेत इथे. गुरु गोरक्षनाथांचं हे मी बरोबर मागे बसलो आहे. आणि काका पगारे, कदम, कोंडा आणि आपला तर सिंगर बॉय. यावर्षी काय नाही, यावर्षी आउट ऑफ इंडिया शो आहे म्हणजे पक्का. आणि तुम्हाला हे दाखवतो. चढल्यानंतर एवढं पर्वत आम्ही चढलो, आम्ही थकलो, आम्हाला चढायला जमतही नव्हतं तरी आम्ही चढलो. आणि आता एवढी थंडी पण आहे पण त्या एवढं मेहनत केल्यानंतर जे आम्हाला फळ दिसतंय समोर ते बघून अंगावर अक्षरशः काटा आला. खूप सुंदर, अति सुंदर आहे. ते तर झालंच. काय बोलतो? हा बघा हा व्हिडिओ कॉल लावतोय. काय ह्याचं ह्यालाच माहीत कोणाला लावतोय. हे पगार पाहिजे. तुमच्या हाती माझ्यावती औदुंबर वसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले. बघा इकडे आम्ही बसलो आहोत आणि इकडे मंदिर. तर गाईज एवढी थंडी इथे झाली आहे. बघा एकमेकांच्या ह्याच्यात हा कोण काय समजतच नाही. बघा चेहरा दाखवा, ऑडिओ चेहरा दाखवा. हा बघा आम्हाला काय काय पकडतोयस काय काय तू हा काय पकडतोय. जी हवा टाईट झाली आहे. साले आधी पप्पांची टोपी आहे माझ्या, समजलं. पप्पांना थँक्यू बोल. थँक्यू काका. थँक्यू राजेंद्र काका. बघू प्रज्वल इकडे आहे. प्रज्वलची पण हवा टाईट झाली. प्रज्वलची तर कोळंबी झाली आहे. इकडे असं कोणच नाही ज्याच्यामुळे थंडीमुळे पूर्ण घसा पण गेलाय काहीच. कोणीतरी पंखा बंद करा काहीच. जे काय असेल ते बंद करा. काहीच इथे कमंडलूच्या इथे पोचलो आहे बघा. आणि ती कमान आहे तिथे. ही बघा तिथून जायचं आहे पुन्हा इथे. आणि आता मी इथे आहे. हवा टाईट आहे माझी, म्हणजे माझे लेग्स खूप. कोण रे? हा ही गँग आली आपली. तर काय ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केलेला तो क्षण आता येणार आहे. मी फायनली दर्शन घेणार आहे दत्तगुरूंचं. पाय वाट लागली आहे बट मन भरून आलं आहे. तर काहीच फायनली पोचलो. आता दर्शन करून आलो आम्ही लोक. इकडे प्रज्वल इकडे आहे, अथर्व इकडे आहे, आदित्य तिथे फोटो काढतोय,
कोंडा तिथे त्याचा फोटो काढतोय. मन तृप्त झालं बघून दत्तगुरूंची मूर्ती. एवढं बरं वाटतं ना की एवढ्या प्रयत्नानंतर 8 तास नंतर फायनली इथे पोहोचलो इकडे. बस 2026ची सुरुवात गिरनार ट्रिपची झाली आणि 2026चा शेवट पण काहीतरी मजबूत असणार आहे. हा शब्द आहे माझा. आज इथे उभं आहे, हा तुम्हाला आणि त्या शेवटचा पण भाव नक्की बघून हा ओमचा शब्द आहे. तर पुन्हा अजून एकदा दर्शन आम्ही केलं आहे, मी आणि आदित्यने 2 वेळा. कसं वाटलं आदित्य? 1 नंबर भाई. 6वी वारी कधी आपला मागचा तर खाली. अच्छा कॉल आहे घरच्यांना, व्हिडिओ कॉल. माझा नेटवर्क खूप अनस्टेबल आहे. तर गाईज हे कमंडलू आहे आणि इथे अन्नछत्र आहे जे 24 तास चालू असतं. प्रज्वल कसं वाटलं? चांगलं होतं. हा इकडे आणि आमची टोटल 3 काट्या होत्या, त्याच्यात एक गुल झाली, एक आता इकडे गुल झाली. काय होतं आहे काय समजत नाही. स्पेशली आता लक्षात आलं की सगळीकडे जाऊ शकतो आउट ऑफ इंडिया पण पॉसिबिलिटी कमी आहे बिकॉज एजमुळे. पण विषय असे आहेत की आपण घेऊन येऊ शकत नाही. पप्पांचा टी शर्ट घालतो आता. गाईज आता आम्ही लोक रोपवेमध्ये बसलो आहे आणि काय सभे वगैरे खाली बघा. हो बाई 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 बाई. फाटली की नाही? नॉनव्हेज मध्ये बोला. नाही पागल आहे काय? नॉनव्हेज नाही बोलणार. तर आता ते जैन मंदिरच आहे ते. हो आता तेच जरा शॉर्ट्स बघा. काय अथर्व कसं वाटतंय? अथर्व हा टाइम लॅप्स काढतोय. मी आलोय ऑलरेडी रोपवेमध्ये. एवढं चढून आलोय. मग आपण खूप चढून आलोय वेड्या. रात्री 2 वाजल्यापासून चढतोय म्हणजे. अरे आला. गाईज माज असावा तर आमच्या दोघांसारखा नाही तर नसावा. काय करतोय ते कॅमेरा फिरून दाखवतो तुम्हाला काय करतोय. हे बघा टाइमपाससाठी 100 रुपयात काय भेटतं असं. तर असं काय नाही, 100 रुपयात खूप काय भेटतं. बट माणसाने काय करायला पाहिजे लाईफमध्ये, बरोबर की नाही? ती बंद आहे ऍक्च्युली, नाही तर तीच बसलो असतो. हां ती बंद आहे, नाहीतर ती त्याला पण आम्ही 300 द्यायला तयार आहे पण ती बंद आहे. तर हे आता करतोय. 6 hours later. आता आम्ही लोक निघालो आहोत कारण की हवा एकदम टाईट आहे आणि आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन जे की नेक्स्ट व्लॉग असेल. आता इथपर्यंत असेल कंटिन्यू. आता मग अजून 3 डेस्टिनेशन कव्हर करायचे आहेत. 3 मोठे देवस्थान आहेत. बघू लिफ्ट आली आपली. आईला असं आहे काय? अनुभव नाही ना मला. बाकीची आपली पब्लिक गेली आहे खाली. आपण लास्टला रूम सगळं बघून, कारण की अथर्ववर माझा विश्वास नाही आहे अजिबात पण नाही. सो आम्ही लोकांनी, मी आणि प्रज्वलनी आम्ही लोकांनी हे करून रूम वगैरे सगळं बघून आम्ही आता निघालो आहे खाली. चावी देऊन जरा काहीतरी चाय वगैरे पितो बिकॉज आम्ही काय खाल्लं नव्हतं. जे फूड मसाजवाला व्हिडिओ बघितला तिथे फक्त सँडविच खाल्लेलं बस, बाकी काही नाही, जेवलो वगैरे काही नाही. आताच आम्ही लोकांनी चावी वगैरे म्हणजे दिली आणि आता तुम्हाला सांगतो इकडे प्रेमगिरी आश्रम म्हणून एक आहे. आम्हाला 1500ला आम्ही 5 जण होतो आणि आम्ही चेक इन केलेलं. अथर्व हे पकड ना, ही ये ना, ही खेच. हां आता आम्ही चेक इन केलेलं. कुठे गेले ती लोकं? आम्ही चेक इन केलेलं 3 तारखेला आणि आम्ही 3 तारखेला सकाळी आणि आम्ही चेकआउट केलं 4 तारखेला संध्याकाळी. म्हणजे आता 4-4:30 झाले तरी 1500 बरे झाले 5 जणांचे. म्हणजे पर पर्सन 300 रुपये झालेत, जे की खूप अफोर्डेबल आहेत आणि चांगला होता रूम. तर तुम्ही इथे आलात तर इकडे प्रेमगिरी आश्रम आहे आणि हे बघा ही अशी शंकराची पिंड आहे. तर तेच आहे त्यांचं ऑफिस इकडे समोर आहे, हे असं समोर. सो येऊ शकतात. तर
हा ब्लॉग इथेच एंड करण्याची वेळ अशी आलेली आहे. माझा आवाज जास्त खुलत नाही बिकॉज सर्दीमुळे आवाज जाम झाला आहे माझा. इथून आम्ही आता सोमनाथ निघालो आहे. सोमनाथचं दर्शन होईल की नाही ते माहीत नाही, देवाची इच्छा. जर नाही झालं तर सकाळी लवकर करून आम्हा लोकांना द्वारका निघायचं आहे. तर हा ब्लॉग जो तुम्हाला गिरणारचा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रपरिवारांना सगळ्यांना पाठवा. इथं प्रज्वल तिकडे जरा बसचा जुगाड बघतोय. हा इकडे हवा टाईट आहे याची, हा इकडे, ही दोघं इकडे, सगळ्यांची हवा टाईट आहे. आम्ही उतरून आलो भाई, तुम्ही रोपेने आलो. आमची हवा आधीच टाईट असते. मागच्या वेळेला आमची हवा टाईट होती, ह्याला चांगलंच माहिती आहे. फर्स्ट टाइम होतो भाई ते झोप आली विदाउट काटे. पॉवर आहे भाई, पॉवर. चला भेटतो नेक्स्ट एपिसोडमध्ये.